हाय मैत्रिणींनो. तर आज मी बघा कटोरी ब्लाऊज अस्तरचा किती झटपट पद्धतीने शिवलेला आहे. तर हे बाहीचं कापड आहे. बाहीला थोडंसं कापड आहे ना कमी पडत होतं ना, म्हणून मी त्याला थोडंसं साईडला कापड लावून घेतलं आहे, या बाजूने पण आणि दुसऱ्या पण बाजूने अशाच पद्धतीने लावून घेतलेलं आहे. तर समजा बाही जर कापड आपल्याला कमी पडत असेल बाहीला आर्महोलमध्ये, तर अशा पद्धतीने एक छोटंसं कापड आपण इथं जोडून घ्यायचं आहे. आणि जर पेपर कटिंग तुमच्याकडे असेल तर पेपर कटिंग त्यावर ठेवून बाही कटिंग करून घ्यायची, म्हणजे परफेक्ट बाही आपली तयार होते. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाहीला अशा पद्धतीने कापड जोडून घेतलेलं आहे दोन्ही साईडला. ही दुसरी बाही, त्याला पण मी तसंच करून घेतलेलं आहे. आणि अस्तर बघा, मी अगोदरच बाहीचं कटिंग करून ठेवलं होतं, तर त्याच्यावर मी ते अस्तर ठेवून अशा पद्धतीने पूर्ण बाही स्टिच करून घेतली. दोन्ही बाह्या अशाच पद्धतीने मी स्टिचिंग करून घेतलेले आहेत. आणि हे अशा पद्धतीने केल्यावर राहिलेलं उरलेलं कापड आपल्याला साईडचं कटिंग मारून घ्यायचं आहे. डिझाईनची बाही होती ही ही फुल बाहीचं ब्लाऊज पीस होता, पण मी त्यामध्ये बाही छोटीशीच कटिंग केलेली आहे. 5 इंचाचीच मी बाही कटिंग केलेली आहे. आता ही कटोरी बघा, कटोरी पण अशा पद्धतीनेच आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर इथे मी मेन जे आपलं ब्लाऊज पीस होता तो बरोबर मापानुसार कटिंग केलं आहे. आणि अस्तर माझ्याकडे जास्त होतं ना जरा कापड, त्यामुळे मी अस्तरच जरा थोडंसं वाढवून कटिंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही कटोरी इथे तयार झालेली आहेत. तर आपल्याला ब्लाऊजचे पूर्ण सगळे पार्ट आहे ना अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. कटोरी ब्लाऊज अस्तरचा साध्या ब्लाऊजपेक्षा खूप सोपा वाटतो शिवायला. तर इथे हे दोन्ही पण पॅटर्न इथे तयार आहेत. तर आता याला कटोरी जोडून घेऊयात. तर कटोरीवर पहिल्यांदा माप टाकायचं. असं दीड इंचावर खूण केली आहे मी, आणि उभी अशी 2.5 इंचावर. या दोन्ही खुणा एकमेकाला अशा तिरक्या पद्धतीत जोडून घ्यायच्यात. तर इथे दोन्ही कटोऱ्या इथे कटिंग स्टिचिंग करून झालेले आहेत. आता हे आपल्याला असं ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे. तर इथे मी डबल शिलाई मारून घेतली, कारण सिंगल शिलाई जर मारली ना आपण तर परत प्रॉब्लेम होतो, उसवतं सगळं. क्रॉसपट्टी पण अशा पद्धतीने जोडून घ्यायची. नंतर त्यावर अस्तर ठेवून, अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून ती पण अशा पद्धतीने जोडून घ्यायची, आणि त्याची शिलाई आतमध्ये यावी त्यासाठी ही पद्धत वापरायची. तर इथे हा एक पॅटर्न तयार झाला आहे. याला वरून मी दाबटीप देऊन घेतली. अशा पद्धतीने मी दाबटीप दिली इथं. हे राहिलेलं आपण कट करून घेतलं. तर खाली पण मी ते दाबटीप देऊन घेतली. असं दोन्ही साईडने दाबटीप दिल्यावर फिनिशिंग छान दिसते ब्लाऊजची. तर इथे हुकपट्टी मी लावून घेणार आहे.
तर अशा पद्धतीने इथे हुकपट्टी पण लावून झालेली आहे. आतल्या साईडने दुमडून त्याच्यावर टीप मारून घ्यायची. आता गळा व्यवस्थित मार्किंग करून कट करून घेतला इथे मी. असं पहिल्यांदा मार्किंग करून घेतली आणि अशा पद्धतीने बरोबर कट करून घ्यायचा. तर याला गोट मारून घ्यायचं आहे इथे मला. तर अशा पद्धतीने मी एक 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आणि अशा पद्धतीने मी समोरच्या बाजूला गोट मारून घेतला. अस्तरचं असल्यामुळे मागच्या बाजूला पण मी अस्तरच म्हणजे गोट मारून नाही घेणार, अस्तरची टापटीप देणार आहे मी. त्यामुळे मागच्या साईडला गोट मारण्याची गरज नाही. त्यामुळे पुढं गोट मारून घ्यायचा. अशा प्रकारे व्यवस्थित जी आपली गळ्याची शिलाई आहे त्या आतल्या साईडने येईल अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून आपल्याला त्याच्यावर टीप मारून घ्यायची. तर हे बघा इथे गळा पण म्हणजे पट्टी पण लावून झालेली आहे दोन्ही बाजूंच्या. तर एकमेकांवर बाही ठेवून पुढच्या साईडचा आर्महोल आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी पुढचा आर्महोल कट करून घेतला. बाहीला बरोबर आकार दिला व्यवस्थित. तर अशा प्रकारे मध्यभागी कट मारून घेतला. दुसऱ्या पण बाहीला तसंच मध्यभागी कट मारून घेतला. तर हे आहे आपलं पाठीचं. तर पुढची बाजू जी तयार झालेली ती मी त्यावर ठेवून कुठपर्यंत येते तिथे टीप मार्किंग करून घेऊन त्याच्यावरच टीप मारलेली आहे. म्हणजे काखेतली शिलाई खालीवर होत नाही, त्यासाठी ही पद्धत आहे. बरोबर 1.5 इंचावर मी गळ्याला टीप मारून घेते. आणि उरलेलं हे गळ्याचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं अशा पद्धतीने. फुल बाहीचे म्हणजे हे होता ब्लाऊज पीस, पण मी ते हाफ बाहीच घेतलेली आहे आणि बाकीचं जी डिझाईन होती ती पाटीला लावलेली आहे. तर कट मारून घेतले. आता हे उलट म्हणजे उलट करून घ्यायचं आपल्याला, हे सरळ करून घ्यायचे आणि त्याच्यावर खालच्या कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायचे अशा पद्धतीने. आणि गळ्यावर पण तशाच पद्धतीने व्यवस्थित पकडून दाबटीप देऊन घ्यायची. तर हे बघा व्यवस्थित आपल्याला म्हणजे व्यवस्थित दोन्ही अस्तर आणि वरचं पण फॅब्रिक पकडून असे दाबटीप देऊन घ्यायची. त्यामुळे गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो. तर गळ्याची पण इथे फिनिशिंग झालेली आहे. आता साईडने टीप मारून घ्यायची आणि उरलेलं कापड आहे ना कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे अस्तरवर मी सगळीकडे टीप मारून घेतली व्यवस्थित. ही टीप मारून घेतली ना तर दोन्ही कापड म्हणजे असं हालत नाही, खालीवर होत नाहीत. त्यामुळे 1.5 इंचावर मी टीप मारून घेतली आणि राहिलेलं कापड पूर्ण कटिंग करून घेणार आहे असं. तर इथे बॅक पार्ट पण तयार झालेला आहे. कमरेच्या साईडने एक अशी 1.5 इंचावर टीप मारून घ्यायची, कारण कमरेला जे आपल्याला मागच्या बाजूला जी उचकती ना पाठ ती उचकणार नाही. तर इथे हा पण भाग तयार झालेला आहे. आता आपण समोरचा जे भाग तयार करून घेतलेला होता तो अशा पद्धतीने ठेवून मागचा आणि पुढचा खांदा यांना जोडून घ्यायचा आहे. तर मी अर्ध्या इंचावर ही टीप मारलेली आहे. आता इथे बाही जोडून घ्यायची. तर खालीवर झालेलं कापड कटिंग करून घेतलं आणि
अशा प्रकारे जे कट मारून घेतला होता ते बरोबर खांद्याच्या शिलाईवर ठेवून मी इथे ह्या पद्धतीने अशी बाही जोडून घेतली. आता हे उलटं करून घ्यायचं आणि बरोबर त्याच शिलाईवर शिलाई मारत यायचं, म्हणजे बाही बरोबर व्यवस्थित बसते. ते आपण जिथे कट मारून घेतला होता मध्यभागी तिथेच आपल्याला बाही बरोबर व्यवस्थित बसते. त्यामुळे मी अशा पद्धतीने बाही बसवते. हे बघा, दुसरी पण त्याच पद्धतीने बसवते. तर मी इथे दोन्ही बाजूला म्हणजे बाहींना डबल शिलाई दिलेली आहे. तर आता फिटिंग करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी इथे ब्लाऊजला फिटिंगची शिलाई देते. तर हे बघा, आणि जे आत बाहेर झालेलं कापड होतं ते कटिंग करून घेतलं. दुसऱ्या साईडने पण मी अशाच पद्धतीने शिलाई दिली. हे बघा, आणि जे आत बाहेर कापड झालेलं असतं ते कटिंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे कटोरी ब्लाऊज हा तयार झालेला आहे.